मी अहो आणि वैभव आलो होतो सौरभ दादाच्या शोला. शोचं तिकीट होतं 200 रुपये आणि सौरभ दादाच्या आत्तापर्यंतच्या शोमधला हा सगळ्यात मोठा शो होता. कारण पुण्यातलं सगळ्यात मोठं हॉल म्हणजे गणेश कला क्रीडा मंच इथे हा शो होता आणि 3000पेक्षा जास्त पब्लिक आली होती. आणि शोचं टायमिंग होतं 11 ते 2, पण 9 साडेनऊ वाजल्यापासूनच पब्लिक येऊन बसली होती. त्यामुळे आम्ही 10:30 पावणे 11 वाजता आलो होतो, तरी आम्ही एवढ्या मागे पोचलो. आणि इतकी फॅन पब्लिक होती की जेवढ्या अवेलेबल चेअर होत्या, जे प्लास्टिकच्या किंवा लग्नात मांडतात त्या लाल कलरच्या, सगळ्या चेअर त्यांची जी टीम आहे ती अरेंज करत होती. कारण हॉल इतकी गर्दी होती या शोला, माहिती नाही अचानक कशी काय इतकी गर्दी होती. आणि हा छोटू मुलगा, अगदी म्हातारी माणसं असे सगळे आले होते आणि शो खूप भन्नाट होता. खूप ॲक्शन पेक्षा जास्त प्रेक्षक हे सगळं एकाच प्रश्नाचं उत्तर आहे. मराठी माणूस मराठी कलाकारांना पाठिंबा देतो का, पाठबळ देतो का, आपल्या माणसाला मोठं करतो का? तर मग मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करतो का, याचं उत्तर एकच. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. सर्वप्रथम माझं नाव सौरभ शीतल सुरेश भोसले. या पुरुषाला दोस्तीमध्ये टर्म्स अँड कंडिशनच नाही. बाबा कुठली पार्टी, राष्ट्रवादी कुठली, बीजेपी, हा चालतंय काय सगळी सारखी, चला 4 डब्ल्यू भेटते का पाहताय, चला चला निघालो. येणार आहे का नाही का, तिकीट काय तुम्ही करा तसं नाही ना आयुष्यात. सोन्या रोज येतात मजेत एका माझ्यात. तिसऱ्या दिवशी मी घरात गृहप्रवेश करणार. माझी आजी तिथं आहे, काका आहे. मी घरात पाय ठेवणार तेवढ्यात नाना आलं. नाना म्हणलं कृष्णाबाई बाहेर ये. आमच्या नाव कृष्णाबाई. नाना म्हणलं कृष्णाबाई बाहेर ये, 30,000 रुपये दे. आमची आजी लय बोगस. आजी काय म्हणते माहिती का, नाना 30,000 एका वाक्यात बोलायची लायकी आहे का? कशाचं 30,000 सांगा बघू. तुम्ही क्रेडिट कार्ड आले कशाचं? बॉल सोन्यानं जी दोरी आणलेली का नाही, की नानांच्या गोट्यातला पिंट्या नावाचा खिलार बैल सोडून आणलेली. आणि तो बैल गेलता डोंगरात. 2 दिवस झालं बैलच भावाना. सोन्यानं बैलाच्या विरुद्ध दोस्त निवडला. प्रत्येकाच्या आयुष्यात असा सोन्या पाहिजे, लक्षात घ्या. वाईट वेळ आली की लेडीज कामाला येतात, चानी हात वर काढत्यात. त्यामुळे याड्याला यालाच लागतो. गाव पप्पाला बी सांगणार नाही. मी म्हणलं सोन्या, मी तुला म्हणलं का मला दोरी फेक? सोन्या म्हणलं सोन्या, मी तुला म्हणलं का मला वाचव? सोन्या म्हणला मी तुला म्हणलं का मी मरीन, मला प्लीज वाचव? मग माझी चूक आहे का? सोन्या म्हणला नाना म्हणले ठीक आहे, चल सोबत दगडात. सोन्या म्हणते मला वाचव की, माझी आई माहिती की तुला, मला वाचव की सोन्या, वाचव की सोन्या. सोन्याला म्हणलं सोन्या तू थांब, फक्त सकाळी 7 वाजेपर्यंत वेट कर, आपण 30,000 रुपये गोळा करू. सोन्या कुठं गोळा करायचं? म्हणलं पिसाळाच्या घराचं बांधकाम चाललंय, स्टील चोरायचं. सोन्या म्हणलं ओके. सोन्या सोन्या मला माहिती, मी किस्सा सांगितलं म्हणून माझ्या राहणार नाही, म्हणून माझ्याला बरोबर का. ही माझी आजी, हिचं नाव कृष्णाबाई शिवाजी भोसले. अशा प्रत्येकाला असे आजी आजोबा ज्यांनी हे
संस्कार पिढ्या घडवल्यात. आपण पुण्यातल्या फ्लॅटमध्ये राहतोय कारण यांनी गावाचं गाव पण वाचवलं, आपल्या जमिनी वाचवल्या. माझ्या आजीला डेडिकेट करतोय आणि माझ्या काकाला डेडिकेट करतोय. काका आमचा रानात आहे, काका रानात आहे म्हणून आम्ही आज सगळी इकडे आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या आजीसाठी जोरदार ठेवलं. थँक्यू. महादेव. थँक्यू सो मच एव्हरीवन. लाईट्स ऑन करा प्लीज. आणि 2 इन्स्ट्रक्शन फायनल. आपण 2 रो करतोय. ज्यांना